तर मी आज चालले आहे बाजारामध्ये. थोडीशी आता गुरुवार येणार आहेत ना मार्गशीर्ष, त्याची थोडीशी मला शॉपिंग करायची होती. तर चला बोलले आज जाऊन यायला पण थोडासा उशीर झालेला, तर आता बोलले चला जाऊनच येते. ही बघा, ही आहे आमची बिल्डिंग. आम्ही आता इथून मी चालले मार्केटला. नंतर हे बघा, आले मी पूजाच्या दुकानामध्ये. आणि पूजाचं दुकान म्हणजे पूजा भंडार सगळं भेटते इथं. पूजाचं ऑल सामान जे आपल्याला लागतं ना तेवढ्या सगळ्या गोष्टी इथे भेटतात. आपल्याला पाहिजे ते प्रत्येक फेस्टिवलचं आपलं जे असतात ना ते सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल असतात. तर मला हे एक लई बरं वाटतं, कारण की सगळ्या एकाच जागेवर सगळ्या गोष्टी भेटतात. सगळं टोटल आता गुरुवार चालू आहेत ना, त्याचे सगळ्या गोष्टी इथं भेटतात. मुकुट हे त्याचे वस्त्र सगळं, नारळ वारळ सगळं काही पूजेचं सामान भेटून जातं. तर मी ते सगळं घेऊन आले आहे. आणि आता मला त्याला थोड्याशा भाज्या पण घेते. थोडेसे ताजे दिसले इथं मला, तर त्यांची आजच नवी गाडी आलेली आहे वाटतं. तर मी थोड्याशा भाज्या पण घेतल्या इथं. आणि हे शेंगा जे आहेत ना वालाच्या, ते तर मला त्यांनी 40 रुपये पाव किलो सांगितले. मी घेतलेच नाही. एवढं महाग काय घेऊन करायचं. थोडे एक दिवस डाळ खायची रोज रोज, तरी काय भाज्या खायच्या, कारण की खूपच भाज्या महाग आहे. स्वस्त नावच नाही आहे. ते बोलले की एवढं पाऊस झाला ना त्यामुळे काही भाजीपालाच नाही राहिलं आहे. जे राहिलं आहे ते एवढे महाग ना, खूपच महाग आहे. तर मी थोडीशी आता गाजर पण घेतले सॅलडमध्ये खायला, पोरांना पण आवडतं. आणि आता गाजराचं सीझन आहे, तर गाजर पण मी 1 किलो घेतले. 60 रुपयाचे 1 किलो गाजर घेतले आणि 30 रुपये अर्धा किलो मी गाजर घेतले. त्यांनी 40 बोलले, तर मी बोलले आता एवढं भाज्या घेतले दादा, थोडं तरी कमी कर. मग त्यांनी 30 रुपये पाव अर्धा किलो मला काकडी दिली. आणि काकडी 30 रुपयाला 3च आल्या. 10 रुपयाला एक काकडी पडली मला. 2च येत होते. मी बोलले 3 तरी दे बाबा. तर त्याने मला दिली. जाऊ दे, ओळखीचं आहे म्हणून त्यांनी मला 3 गाजर दिले आणि काकडी दिली आणि मी घेतली. त्याला पैसे दिले. इथंच माझे 200 रुपये झाले. आणि आम्हाला आज खायचं होतं पिझ्झा. तर मी बघा या हॉटेलमध्ये आलेले आहे. मी बाहेर गार्डनमध्ये बसलेले, आतमध्ये नाही गेलेली. तर बघा एवढी छान हॉटेल आहे ना इथं. म्हणजे हे ते कॉलेजच आहे, ते शिकवतात ना मास्टर शेफचं काय ते त्यांचं ते कॉलेज आहे. मग तिथून मी हा पिझ्झा आणला. आणि मला पिझ्झा ना प्लेनच पिझ्झा आवडतो, फक्त चीजवाला. त्याच्यावरती ते भाज्या वगैरे काही नाही आवडत. आणि पोरांना पण तेच आवडतं. ते भाज्या असल्या तरी ते काढून फेकून देतात. त्यापेक्षा आपण प्लेन आणलेला पण छान लागतो चीजवाला. तर हा बघा पिझ्झा आणलेला आहे. आणि आम्ही मस्त पिझ्झा पण एन्जॉय केला. आणि मला असंच पिझ्झा आवडतो, असं त्याच्या भाज्या गुज्या गरगच्चं असलं मला नाही आवडत आहे. तर ते झाल्यानंतर पोरांना खायचं होतं मंचुरियन. तर हे बघा आता मी बनवलं आहे मंचुरियन. तर एवढे थकले होते ना, तर मी गॅसच्या ओट्यावरच बसले आणि मंचुरियन बनवायला घेतले. हे बघा अशा प्रकारे आता मी मंचुरियन सगळं तळून मस्तपैकी बनवून घेणार आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या